पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 धन्यवाद येशू. आज तुमच्यामध्ये कोणतरी काउन्सिलिंग साठी येताना देवाने त्यांना दिलेले संदेश असे आहे, बंद करू नका, निरंतर स्तुती करा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. स्तुती करण्याच्या गोष्टी बंद करू नका. प्रेज द लॉर्ड. ते निरंतर चालू ठेवायचं. काय व्हायचं ते होऊ दे, स्तुती मात्र कमी व्हायला नको. हालेलुया. कारण सर्व प्रसंगामध्ये सर्व परिस्थितीमध्ये देव परमेश्वर कार्य करतात. प्रेज द लॉर्ड हालेलुया. देवाने आता दिलेले उत्तर असे आहे तुम्हाला, जे जंगली भाग आहे, प्रेज द लॉर्ड, तिकडे वेगळे रस्ता निघणं म्हणजे कठीण आहे. हालेलुया. जिथे मार्ग रोड रस्ता तयार होणे अशक्य आहे, परमेश्वर तिकडे मार्ग तयार करून द्या. हालेलुया. ज्या ठिकाणी पाणी नाहीच, प्रेज द लॉर्ड, म्हणून त्याला वाळवंट म्हणतो. हालेलुया. त्या वाळवंटामध्ये परमेश्वर तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणार. हे परमेश्वराचे डोक्यात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. परमेश्वराबरोबर सहकार्य करण्याचे काम आपल्याला हातात आहे. हालेलुया. जे कोणी परमेश्वराबरोबर सहकार्य करताय त्यांना परमेश्वर हे आशीर्वाद देणार. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला मार्ग असे तयार करतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. देवाचे वचन कसे मार्ग तयार करून देत आहे हे यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 34व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया हालेलुया. यशाया संदेशाचे ग्रंथ 34वा अध्याय 16वा वचन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तरी आपण 15 पासून वाचू. तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून उगवील व तेथील छायेत पिल्लांचे संगोपन करेल. तेथे गिधाडे जोडप्या जोडप्यांनी जमा होतील. वचन संख्या 16. परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा, या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही, कोणी जोडप्या वाचून असणार नाही. कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्यांच्या श्वासाने त्यांस एकवट केले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. साधारणपणे लग्न होण्यासाठी अडचण असेल लोकांना या 16वं वचन वाचायला देते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी लग्न होण्यासाठी अडचण असेल तर हालेलुया, त्यांना या वचन बोलण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, लिहून ठेवण्यासाठी, बायबल मध्ये अंडरलाईन करून देण्यासाठी वर आपण मार्गदर्शन देऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिवाय या वचनामध्ये आणखी नाही का अर्थ आहे. हालेलुया. तुम्ही देवाजवळ एक वचन मागा, त्या एका वचनासाठी परमेश्वर जसे जोडी आहेत तसे जोडीदार असलेले दुसरं वचन देणार. प्रेज द लॉर्ड. वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन देतात, पुढे घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. 6 वर्षांपूर्वी अमलासमध्ये एक कॅन्सर पेशंट आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया.
शाळांमध्ये शिकवणारे मॅडम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नवऱ्या बायको दोघे मला अधूनमधून फोन करत बसलेला आहे. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, तुम्ही डॉक्टरांनी काय बोलले ते तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. तरी डॉक्टर देवताच्या जीवनाच्या पलीकडे एक जीवन आहे, त्या जीवनाकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्यांना देवाचा पवित्र ग्रंथ अनुवादाचा ग्रंथ वाचायला दिले. अनुवाद ग्रंथ 32 अध्यायामध्ये 45 पासून वचन. याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने सर्व इस्रायल लोकांना सांगावयाचे संपविले. मग तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीला सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा. या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा. ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होईल. हीच तुमच्या जीवन होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आई वडील देवाच्या वचनाचा बोध घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. आई वडील देवाच्या इच्छा जाणून घ्यायचं. हालेलुया. आई वडिलांच्या हृदयामध्ये देवाचे वचन पोहोचलेलं आहे. हालेलुया. हे नवीन पिढी पर्यंत जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुम्ही छोटीशी गोष्ट म्हणून बाजूला करायचं. वचनाकडे ध्यान द्या, वचनाकडे लक्ष द्या. हालेलुया. देव परमेश्वर आपल्याला सांगत आहे, यात तुझं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचा 2 रिपोर्ट चुकीचा आला. 3रा रिपोर्ट त्यांनी अंमलामध्ये येऊन सर्वांच्या समोर जुना रिपोर्ट नवीन रिपोर्ट इथे दाखवून त्यांनी जाहीर केलं, त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचा आजार नाही म्हणून. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या 3 दिवस आपण देवाचे वचन जरा गांभीर्याने घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाकडे कमी लक्ष द्यायचे, देवाच्या वचनाकडे जबरदस्त लक्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या नात्यातील एक आजी आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या आजी नाही, माझ्या पप्पाचा कसिन सिस्टर आहे. हालेलुया. म्हणजे माझ्या आत्यासारखा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संध्याकाळी 7 वाजता ती जेवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संध्याकाळी 7 वाजता जेवलं तर प्रार्थना वगैरे करून 8 वाजता झोपायला जाते. हे सगळं नियमाने चालवत आहे. हालेलुया. सकाळी 3 वाजता उठून बायबलचा अभ्यास करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. सकाळी 6:30 वाजेपर्यंत अभ्यास करणार, मेडिटेशन करणार. हालेलुया. 6:30 वाजता मिसाला जात आहे. त्यांचा वय आता 103 आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोटा फादर लोक चालवणारा बायबल क्विज आहे. त्यामध्ये फादर लोक, सिस्टर लोक, प्रापंचिक लोक सर्व भाग घेणारा बायबल क्विज.
हालेलुया. या आजीने त्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अजूनपर्यंत या आजीचा केस वगैरे अजून काढला नाही. हालेलुया. चालायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. वचनाला योग्य जागा देऊन प्रार्थनापूर्वक जीवन जगले. या आजीला 5 मुली आहेत. 5ही मुली सिस्टर झालेल्या आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून प्रियानो, नवीन जीवन, पूर्ण जीवन, खरा जीवन या देवाच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. म्हणून बाकी सगळ्या गोष्टी थोडा बाजूला करून वचनावर विश्वास ठेवून एक नवीन जीवन आपण जगू. प्रेज द लॉर्ड. आता आपण वर्षा अखेरकडे येत आहे. हालेलुया. 2025 येऊन टपलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक शेवटचं वचन त्या अनुषंगाने तुमच्या ध्यानात ठेवण्यासारखं आहे. या वचन तुम्ही ऐका, स्वीकार करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नीती सूत्राच्या पुस्तकामध्ये 23वा अध्यायातील 18वा वचन. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. हालेलुया. आपण विश्वासाने या वचनाची घोषणा करूया. हालेलुया. परमेश्वर आपल्याला फुकट पाठवून देणार नाही. हालेलुया. पारितोषिक म्हणजे परमेश्वर देणारे गिफ्ट आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ते गिफ्ट तयार करून ठेवलेलं आहे. उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे आपण बोलूया. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. तर खात्रीने बोला. पहिले जसं वचन बोलले तसे स्पीड कमी करून. मला मिळणार, माझ्या हातात आलेला आहे. मी फुकट घरी नाही जाणार परत. हालेलुया. माझा देव मला देणार. माझ्यासाठी एक शुभ भविष्य आहे. हालेलुया. त्यामध्ये तडजोड नाही, ते कमी नाही पडणार. हालेलुया. खात्रीने बोला. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. ज्या गोष्टीची मी आशा धरलेला आहे 100% पूर्ण होणार. पारितोषिक म्हणजे गिफ्ट. हालेलुया. ते देवाने तयार करून ठेवलेलं आहे. ते मला नक्की भेटणार, नक्की भेटणार. हालेलुया. हे आहे 23वा अध्यायातलं 18वा वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात जोडूया, आपण आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभु तुम्हाबरोबर असो. आपल्यामध्ये कोणाला तरी एक डोळा लालसर झाल्यासारखा अधूनमधून होत आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी नाकामधून कळत न कळत कधीतरी रक्त वाहत आहे. खास करून एका साईडच्या नाकपुड्यातून रक्त कधीतरी येत आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीला असं नाकातून रक्त वर येत आहे त्या व्यक्तीला प्रभू एक आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी पवित्र आत्मा
प्रकटीकरणाचा एक दान देत तुम्हाला आशीर्वादित करताय. आपण कपड्याच्या भागामध्ये जे कपडे वापरतो, कपडे घालतो, त्याच्या साइड मध्ये कुठेतरी शरीरामध्ये एक गाठ असलेले कोणाला तरी जे गाठ त्या भागामध्ये होते ते गाठ येशू काढून टाकत आहे आणि तुम्हाला आता आशीर्वादित करत आहे. पोटामध्ये कसं तरी होत आहे त्या स्थितीतील व्यक्तींना पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी बाळाच्या जन्माविषयी मनामध्ये शंका बाळगून आहे. येशू तुम्हाला सांगत आहे डोक्यातील शंका काढून टाक, बाळाचा देणगी मी देतो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.